साताराच्या माण तालुक्यात पुळकोटी गावात पानंद रस्त्यासाठी विनापरवाना झाडं तोडल्याचा प्रकार समोर आलाय। पुळकोटी गावातील 70 वर्षीय सुनंदा पिंजारी यांच्या शेतातील चिंच, लिंब आणि चंदन यासारखी मौल्यवान झाडं तोडण्यात आली आहेत। हा रस्ता सरपंचाच्या घराकडे जात असल्यानं ठेकेदार, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमतानं या झाडांची कत्तल केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे। त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। तर पानंद रस्त्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे। शेतातील 30 ते 40 झाडं तोडल्याचा आरोप होतो। सरपंचाला बी जाऊन ग्रामपंचायतीत बोलली, काय केलंच म्हणलं, नुजन सूचना तर द्यायची, माझा नातू नाही इथं म्हणून. तर म्हणला मला ठाऊ नाही, मी शेताला गेलो नाही, तर माझ्या घरी या, तुझ्या घरी ये, मला पाय नाही तर म्हणलं तू ये माझ्या घरी, तू झाडच पडायला गेला होता म्हणून. फॉरेस्ट डिपार्टमेंटने पंचनामा केला, त्यांच्याकडून 20,000 रुपये घेतले आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणतो अनावधानानं माझ्यावरून ही झाडं तुटली, अनावधानानं माणसं मारली तर त्याला शिक्षा काय असते आणि अनावधानानं झाडं तोडली त्याला शिक्षा काय असते, असा एक विचार आहे। त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आणि वनमंत्र्यांनी याच्यावर डिसिजन घ्यावा, कायदा बदलावा। 1,000 दंड ही काही खरा कायदा नाही, तो कधी सालचा होता कायदा, तो लवकरात लवकर बदलावा अशी इच्छा आहे।